प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. आता एक मोठी बातमी समोर येते. 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून आज त्या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीशी संबंधित आरोपांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात एसआयटी कडूनही रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली होती. या कथित प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलंय. ईडीच्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि चौकशी दरम्यान कोणते नवे खुलासे होतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. टीव्हीके सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मोठ्या निर्णयावर यू-टर्न घेतलाय. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आपले निकटवर्तीय आणि ज्योतिषी राधन पंडित वेट्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासात रद्द केली आहे. ही नियुक्ती जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. मित्रपक्ष आणि विरोधकांनी यावर जोरदार टीका केली होती. ज्योतिषीला सरकारी पद देणं म्हणजे अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेस, व्हीसीके आणि सीपीएम सह अनेक पक्षांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. हा मुद्दा विधानसभेतही गाजला. यानंतर वाढता दबाव आणि राजकीय गदारोळ पाहता मुख्यमंत्री विजय यांनी अखेर माघार घेत नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा पुरवणी परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 10वी-12वीच्या पुरवणी आणि श्रेणी सुधार परीक्षा जून-जुलै महिन्यातच आयोजित केल्या जाणार आहेत. यापूर्वी या परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये घेतल्या जात होत्या. वेळापत्रकानुसार 12वीच्या परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान तर 10वीच्या परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान होणार आहेत. या कालावधीत लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान मंडळाने स्पष्ट केलं आहे की अधिकृत छापील वेळापत्रकच अंतिम मानलं जाईल. सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. पुरवणी परीक्षा लवकर होत असल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळणार असला तरी निकालानंतर लगेच पुढील संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांना महागाईचा आणखीन एक झटका बसलाय. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार 14 मे 2026च्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली असून आता मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलो झालाय. पश्चिम आशियातील तणाव, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 12 लाखांहून अधिक वाहनं सीएनजीवर चालतात. यात रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांचा मोठा समावेश असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. दरम्यान या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून पुढील काळात भाडे दरावरही परिणाम दिसू शकतो. केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते. केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवणे हा मुख्य उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आले. दरम्यान याआधी सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली असून इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले. या निर्णयामुळे देशांतर्गत साखर बाजारावर काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तणाव वाढला असून त्याचा परिणाम आता भारतावरही जाणवू लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीने आणि इंधन बचत करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान मागील 2 दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू असून आजही महत्त्वाची कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. जागतिक स्तरावर ऊर्जा संकट आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये आर्थिक दबाव वाढला आहे. मात्र भारताने आतापर्यंत सामान्य जनतेवर थेट परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून खरीप हंगाम 2026 ते 2027 साठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ जाहीर करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळावा यामागील उद्देश आहे। या निर्णयानुसार धानाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 72 रुपयांची तर कापसाच्या MSP मध्ये तब्बल 557 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसेच सोयाबीन, तूर, उडीद, मका आणि इतर खरीप पिकांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे। सूर्यफुलाच्या MSP मध्ये सर्वाधिक म्हणजे 622 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे 2026-2027 मध्ये शेतकऱ्यांना सुमारे 2,60,000 कोटी रुपयांचा फायदा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलची महत्त्वाची बैठक काल पार पडली। या बैठकीनंतर चेअरमन राजेश रोकडे यांनी सोन्याच्या बाजारपेठेबाबत आणि धोरणात्मक निर्णयांबाबत मोठी माहिती दिली। कालच्या बैठकीत 250 पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते। देशभरातील सध्याची परिस्थिती सर्वांना समजावून सांगण्यात आली। गोल्ड खरेदीबाबत केलेल्या आव्हानांचा उद्देशही स्पष्ट करण्यात आला। या ट्रेडला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। कुठलाही ज्वेलर रॉ गोल्ड विकणार नाही याबाबत परिपत्रक काढले जाणार आहे। तसेच गोल्ड कॉइन विक्री बंद करण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत। डिजिटल गोल्ड प्रोडक्टिव्ह नसल्याने त्यावरही आक्षेप आहे। परकीय चलन बाहेर जाऊ नये आणि सोन्याची आयात कमी व्हावी हा या निर्णयामागचा उद्देश आहे। सरकारशी अद्याप थेट चर्चा झाली नाही, मात्र आम्ही पत्र आणि ईमेलद्वारे संवादाची मागणी केली आहे। सोन्याचे दर वाढत असल्याने कॅश व्यवहार टाळण्याचे आवाहनही करण्यात आले। या सर्व विषयांवर एकमत करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।